अप्रतिम पंचगिरी केली आणि तेवढेच चांगले एलईडी बेल्सचा वापर केला होता त्यांनी हातात. वाईट जेव्हा चेंडू असेल तेव्हा ते एलईडी बेल्सने दाखवायचे. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं की षटकार सुद्धा म्हणजे अप्रतिम कामगिरी, एक वेगळा बदल इम्प्रूव्ह आपल्याला बघायला मिळाला बाळा बोर्डे यांच्याकडून. नक्कीच बेल्स असतील तर द्यायचे लवकर. नक्कीच नितीन आपण संतोष नाणेकर, गौरव आणि संतोष नाणेकर, गौरव यांनी सुद्धा आपल्या समालोचकांसाठी टी शर्ट दिलेले आहेत. www.tennis.com इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली जाते. .inच्या माध्यमातून अप्रतिम नितीन स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. नितीन आजच्या दिवसात खूप जबरदस्त 8 संघ, टॅलेंट संघ आपल्याला बघायला मिळेल. बेवडी विभागातील आपण पाहिले की हवे दिवस संघ सुद्धा आपण आहे, मनकोली संघ सुद्धा आव्हानाले, अंजूर संघ, नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना असणार आहे रिया 11 अंजूर. जर मॅडम मी विनंती करतोय जयेश पाटील जर कुठे आला असाल तर आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नक्कीच जयेश पाटील सोनारपाडा. आजच्या दिवसातील पहिला सामना असणार आहे रिया 11 अंजूर वर्सेस करावे. पहिला सामना करावे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रिया 11 अंजूर संघाला. हॅलो यशदा मॅडम विनंती करतो चंदन भगत साहेबांना की व्यासपीठावरून स्थान बनवायचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नितीन, एवढे चांगले क्रिकेटर की बॉक्स सुद्धा खूप जबरदस्त खेळायचे. पण आता मात्र अजूनही खेळतात, पण आमच्या विभागात नेहमी बॉक्स खेळायचे स्टार कॉलनीच्या विभागात. चंदन दादा यायचं स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. चला राज ठाकूर आपण यायचे. राज भोईर. नक्कीच नितीन येणाऱ्या काळामध्ये आपण पहिले राज भोईर सोना आपण बघणार. नितीन आपण कालच्या दिवसात सर्व पंचांनी अप्रतिम कामगिरी केली. बाळा बोराडे असो, निलेश मात्रे असो, किरण पाटील असू दे, गणेश भोईर असू दे आणि त्यांचे तमाम सहकार्यांनी जी जी जबाबदारी दिली, तुषार पाटील, महेश वेले, चला प्रीतम मडवी जरा आपल्या खेळाडूंना कॉल करायचा आहे, कारण आम्ही 5 मिनिटात जाऊ दे प्रीतम. कारण का आपण बघतो की सिटीमध्ये मैदान असल्यामुळे थोडंसं आपण बघितलं की आमच्यावर सुद्धा बंधन भरपूर आहेत. करवा संघ नितीन, मोनिश एक हॅन्सम पर्सनॅलिटी, जबरदस्त फलंदाजी केली होती. नितीन आपण पाहिलं की मोनिश बोलतो कमी पण बॅटने मात्र खूप चांगला बोलतो. बघितली ती फलंदाजी आपण पाहिली की नाईट रजनीमध्ये वाकलनच्या मैदानावर. या जमान्यात मी विनंती करतोय आपण पाहिलं की मान्यवर रमेश तांडेल तसेच नारायण तांडेल व्यासपीठावरून स्थान बनवायचे. नितीन करावेचे. नितीन आपण करावा म्हटलं तर आपण आपले दशरथ पाटील, अप्रतिम संग्रह त्यांच्याकडे शब्दाचा. ते दशरथ पाटील सुद्धा चला अंजूर संघ जास्त वेळ घेऊ नका, नाणेफेकी झालेली आहे. कारण की 5 मिनिटांचा अवधी दिलाय आपल्याला आयोजकांनी. रामदास तांडेल व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे, तसेच नारायण तांडेल, निलेश तांडेल सुद्धा एक खेळाडू आपण बघायचो या संघामध्ये.
नितीन आपण बघतो ही स्पर्धा डोंबिवली ग्रामीण चषक 2016. नितीन आजच्या दिवसातून जो संघ जिंकल तो वाकलन बरोबर फाईट बॅक करणार आहे. म्हणजे जबरदस्त फायनल आपल्याला सेमीफायनल बघायला मिळणार आहे. नितीन आपण सर्व आपले स्वयंसेवक आपले कार्यकर्ते आज मात्र उत्सुकतेने बघतायत की आजचा सामने कसे होतात, कारण का आजचा पॉल खूप मोठा पॉल आहे. नितीन नक्कीच बाळू, कारण की आपण सुपर टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे वाकलन संघाने. आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल तो संघ वाकलन संघाबरोबर फाईट करणार आहे. तर कालच्या दिवसा आपण चोळेगाव आणि पडले संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. त्यांचा एक सामना शिल्लक आहे बाळू. 10 तारखेला पहिला सामना असणार आहे पडले वर्सेस चोळेगाव, ठीक 7 वाजता. नक्कीच नितीन आपण राजू नाना भोईर स्टँड मध्ये नितीन प्रेक्षक बसले आहेत, कारण त्या स्टँड मध्ये नितीन जो प्रेक्षक झेल पकडेल तेव्हा जेव्हा राजू भोईर येतात तेव्हा 1000 रुपयाचं पारितोषिक असतं. म्हणजे गर्दी केली प्रेक्षकांनी. नितीन राजू आपण पहिले प्रेक्षकांना आपण धन्यवाद द्यायचं की ते वेळात वेळ काढून तिथे उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. नक्कीच डोंबिवली ग्रामीण चषक 2016 चला अंजूर संघ यायचे लवकर. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेत थ्रो गोलंदाज आढळले असता गोलंदाला बाद केलं जाईल आणि 2 धावांची पॅनल्टी सुद्धा लागेल. नियम लक्षात घ्यायचे आहेत आणि तो गोलंदाज पुन्हा या स्पर्धेत गोलंदाजी करू शकत नाहीये. चला प्रीतम मडवी आपल्याला जो वेळ दिलाय तो वेळ निघत चाललेला आहे. जर लक्ष द्यायचं अंजूर संघ सुनील घरत, विश्वास म्हात्रे, गिरीश तरे जरा लवकर यायचंय. आणि आपले सहकारी समालोचक प्रसाद परब यांचा आगमन होतोय. आज बॅट नाहीये मला वाटतं. आजच्या दिवसातील पहिला सामना असणार आहे करावे वर्सेस रिया 11 अंजूर. चला जरा अंजूर संघ जरा लवकर, सुनील घरत, गिरीश तरे, विश्वास म्हात्रे लवकर यायचंय. नक्कीच बाळू, कारण की नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकी जिंकली ती म्हणजे करावे संघाने. भाग 11 तलोजाच्या नाईट स्पर्धेमध्ये बाळू जबरदस्त कामगिरी केली होती. सेमी फायनल मध्ये संघ पराभूत झाला तो म्हणजे करावे संघ. फक्त 3 धावाने हा सामना पराभूत झाला. सामना 3 धावाने जिंकला तो म्हणजे वाघबिल संघाने. करावे संघाचे चला अंजूर संघ जरा लवकर, आम्हाला आयोजक सांगतायत की काही मिनिटं तुमची राहिली आहेत. प्रीतम आलेले आहेत. याच दरम्यान अंजूर गावचे माजी सरपंच सदानंद घरत यांना विनंती होतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आमच्या मान्यवर हार्दिक स्वागत. तसेच आपण करावे कोणी मान्यवर असेल तर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. नक्कीच नितीन आपण ज्या ज्या संघ इथे खेळेल त्या त्या संघाच्या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांना आणि व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला लवकर जरा. या जमान्यात आमचे एक अतिशय जबरदस्त समालोचक, अप्रतिम समालोचक प्रसाद परब यांचं देखील इथे आगमन झालं. आमच्या जगंत प्रतिनिधीचं हार्दिक स्वागत. चला करावे संघ आपल्या बॅट बाहेर ठेवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावायचे कारण की पंच निलेश म्हात्रे आणि बाळा बोराडे मैदानात आलेले आहेत. कारण की सामन्याला उशीर होतोय 7:20 कारण की 7चं टायमिंग मी म्हणे निलेश म्हात्रेने सर्व आयोजकांनी सर्व संघांना वेळ दिले, त्या वेळेवर इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. जगदीश जोशी साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल झाला. नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजे करावे संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रिया 11 अंजूर संघाला. दोन धावांची पॅनल्टी लागेल. फलंदाज पाठवायचा, चेंडू चेक करायचंय कारण टाइम झालेला आहे बाळू. मुकेश नाईक, प्रीतम चला लवकर फलंदाज पाठवूया, चेंडू चेक करायचा पटकन. उशीर होतोय सामन्याला. बरोबर खेळाडूंपेक्षा आम्ही प्रेक्षकांचं कौतुक करेल. सामना सुरू होण्या अगोदरच आपण बघतो की राजू भोईर स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक आहेत, रिदान अमित पाटील स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक आहेत आणि तुषार जयसिंग पाटील या स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक आहेत. कारण की प्रेक्षक बाळू आपण या स्पर्धे एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची एवढी आवड आहे की प्रेक्षक वेळेवर उपस्थित असतात, पण तो खेळाडू मी म्हणेन वेळेवर येत नाहीये.
नक्कीच नितीन, प्रेक्षकांचा जर तुम्ही उल्लेख केला तर मला वाटतं की प्रेक्षक आपण वेळेला स्वर्गीय रतनबुवा स्मृतीमध्ये अशाच वेळेच्या आधी आपण वेळेला प्रेक्षक यायचे आणि इथे देखील स्पर्धे आपण वेळेला डोंबिवली ग्रामीण चषकमध्ये येतात. म्हणजे खरोखर आयोजकांचा हा नितीन विजय आणि प्रेक्षकांचं देखील त्यांना खूप मोठं सहकार्य लाभतंय. चला, रिया 11 अंजूर संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. करावे संघाचा 12वा खेळाडू इथं आलेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. थ्रो गोलंदाज आढळल्यास त्या गोलंदाजाला बाद केला जाईल आणि 2 धावांची पॅनल्टी लागेल. नियम लक्षात घ्यायचे आहेत. जयेश पाटील सोनारपाडा व्यासपीठावरून स्थान बनवायचे. नक्कीच तुषार, आपण बघतो एक जबरदस्त स्पर्धा आहे. आणि तुषार काय म्हणाले या स्पर्धेविषयी? नाईट स्पर्धा आमच्या विभागातील खूप मोठी स्पर्धा आहे. निश्चित रूपानं सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि निश्चित रूपानं हॅलो हॅलो थोडासा आवाज वाढवा. हॅलो 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 बस. तर निश्चित रूपानं एक नाईट स्पर्धा आणि एवढं आखीव रेखीव नियोजन मैदानावरती आपण पाहू शकतो. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि नाईट स्पर्धा निश्चित रूपाने सूर्यावरती मात करून आर्टिफिशियल लाईटचा आधार या ठिकाणी घेतलाय. तर एक चांगली स्पर्धा निश्चित रूपाने डोंबिवलीकर ग्रामस्थांनी आयोजित केली आहे. नितीन, नक्कीच तुषार, आपण बघतो एक जबरदस्त आयोजन. मोठागाव क्रिकेट संघ, त्यानंतर जुनी डोंबिवली क्रिकेट संघ आणि नवापाडा क्रिकेट संघ, अशा 3 संघाने आमच्या डोंबिवलीतील ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. आणि सर्व आमच्या स्वयंसेवकांचं कौतुक करेल, जे जातीने आपल्याला जी कामं दिलेत ती कामं आपली चोख बजावते. आमच्या लाडक्या स्वयंसेवकांचं आम्ही सुद्धा सहर्ष स्वागत करतो. आमच्या आयोजकांचं खूप कौतुक करतो, ज्यांनी भली मोठी नाईट स्पर्धा, डोंबिवलीतील पहिली नाईट स्पर्धा असेल बाळू. आणि आजच्या या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवसा आपण पहिले वाकलन संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय, परंतु 8 संघ खेळणार, त्यातून एक संघ पुढे सरकेल आणि तो संघ वाकलन संघाबरोबर सेमीफायनलमध्ये 10 मार्चला फाईट करेल. 10 मार्चला पहिला सामना असणारे चोळेगाव वर्सेस पडले, ठीक 7 वाजता. 7 नंतर कोणताही संघ इथे उपस्थित राहिला तर त्याला पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी वेळ खूप जातोय. सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात या ठिकाणी करायची. गोलंदाज हरदेव पहिले षटक घेऊन येतोय करावे संघाकडनं. फलंदाजी करणारा संघ आपण बघतोय रिया 11 अंजूर. चला, फलंदाज पाठवायचे आहेत. रिया 11 पारगाव संघ आपण बघितला होता. जयेश पाटील यांचा संघ खाडीच्या मैदानात चॅम्पियन संघ ठरला होता. रिया 11 पारगाव. आज आपण बघतोय रिया 11 अंजूर संघ. जयेश पाटील यांचा संघ आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे जयेश पाटील, मॅन फ्रॉम सोनारपाडा. सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानावर जात आहेत. पाहूया कशा पद्धतीचं कामकाज मात्र आज केलं जाणार. सलामीची जोडी मैदानात उतरते. आपण मुकेश आणि आकाश. गोलंदाज हरदेव. तलोजेच्या मैदानात हरदेवने चांगली गोलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र धावांची गती रोखता आली नाही करावे संघाला. त्यामुळे 62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. वाघवील संघाने 3 धावाने सामना गमवावा लागला करावे संघाला. युट्यूबवर आम्ही ती स्पर्धा बघतो. एक जबरदस्त सामना झाला होता. परंतु एका बाजूला आपण बघतोय अलंकार तांडेल, एका बाजूला विश्वास मात्रे रिया 11 अंजूर संघामध्ये. जलपेश जायचे. आजच्या दिवसातील पहिला सामना करावे वर्सेस रिया 11 अंजूर. सलामीची जोडी मैदानात आलेली आहेत. गोलंदाज हरदेव. स्ट्राईक एंडला मुकेश आहे. नॉन स्ट्राईक एंडला आकाश. आकाश आपण बघतो एक लेदर क्रिकेटर आहे अंजूर संघाचा. प्रेक्षक जे आतमध्ये बसलेत पर्याय त्यांनी बाहेर बसायचे. प्रेक्षक
गोलंदाज हरदेव पहिलं षटक घेऊन येतोय कोपर एंड कडनं. सेकंड फलंदाज मुकेश. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या आयोजकांकडनं, आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांकडनं. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना सुरू होतोय. 5 षटकांचा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना. जास्त वेळ घ्यायचा नाही, 25 मिनिटांचा अवधी असेल आणि 25 मिनिटांच्या अवधीत आपल्याला 5 षटकं टाकायचे आहेत. हरदेव. सेकंड फलंदाज मुकेश. यावेळेस मात्र मुकेशने घेऊन काढला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूवरती खातं चौकारानं खोललं गेले. अतिशय तडाखेबंद सुरुवात या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहायला जी मिळते नितीन. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी आगाज केलाय. मुकेशने चांगली सुरुवात केली आहे मी म्हणेल. रिया 11 अंजूर संघाकडनं. गोलंदाज हरदेव कोपर एंड कडनं राईट ऊर्ध विकेट. सेकंडला फलंदाज मुकेश सलामीचा फलंदाज. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. बॅकिंग साठी बाळाबाबू खेळाडू येत नाहीये. पंच लेग बाईकची खून करतायत. अवांतर 1 धाव मिळते ती अंजूर संघाला. रिया 11 अंजूर. धावसंख्या 5. मी म्हणेल पहिल्या चेंडूवरती चौकर सरळ बॅटने आला होता मुकेशला. त्यानंतर मुकेशने रिव्हर्सचा वापर केला. कालच्या दिवसामध्ये आपण बघतोय अतिशय चांगल्या पंचांच्या भूमिकेत निलेश म्हात्रे असो, बाळा बोराडे असो, महेश वैले, किरण पाटील, गणेश भोईर, जबरदस्त पंच तुषार पाटील, जल्पेश अशा पंचांच्या भूमिकामध्ये कालच्या दिवसात हरदेव राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय. डीजे फलंदाजी ते बाद होतोय तो म्हणजे आकाश शून्यावरती बाद होतोय. 5 या धावसंख्या होती. अंजूर संघाची आपण बघतोय एक जबरदस्त खेळाडू विश्वास म्हात्रे, सुनील घरत, टी शर्ट ट्रॅक कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग कंपल्सरी. आणि हरदेवला पहिली सफलता म्हणजे पहिला फलंदाज बाद करण्यात यश येतोय. आकाश शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज प्रीतम मडवी येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. नॉन स्ट्राईक एंडला मुकेश. मेन पंच निलेश म्हात्रे तर स्क्वेअर लेगचे पंच बाला बोराडे. हरदेव कोपर एंड कडनं राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जयेश चेंडू खाली आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय जयेशचं. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या रिया 11 अंजूर संघाची. पहिले षटक मार्गदर्शक असताना गोलंदाज हरदेव करावे संघाकडनं राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. अजून एक सूचना असणार आहे. चेंडू कधी हरवला कधी फुटला चेंडू नवीन दिला जाईल. 5वं जरी षटक असेल तरी चेंडू नवीन दिला जाईल. जेणेकरून सुनील घरत याचं स्वागत केलं षटकाराने मी म्हणेल अंजूर संघाच्या. जसं सुनील घरतचं आगमन झालं आणि षटकाराला बॅट मधनं तो म्हणजे मुकेशच्या. ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी आहे. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे.
12 खेळाडूला सुद्धा धावसंख्या 12. हरदेव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार. एक वेगळ्या शैलीमध्ये आपण बघतोय निलेश मात्रे यांना. मुकेशच्या बॅट मधनं आपण बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार. एक जबरदस्त खेळाडू आहे बळू मुकेश, रिया 11 अंजूर संघाचा. मुकेश नाईक पहिल्या षटकाखेर धावसंख्या ती रिया 11 अंजूर संघाची 18. मुकेश पाटील आहेत. पहिल्या षटकाखेर धावसंख्या ती 18. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अलंकार तांडेल. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अलंकार तांडेल. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्या. धावफलकावर मुकेशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार. सेकंडला फलंदाज प्रीतम मडवी. पहिल्या चेंडूवरती चौकाने आगाज केलं होतं मुकेशने. दुसऱ्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव आहे. तिसऱ्या चेंडूवर मात्र आकाश बाद झाले शून्यावरती. आकाश आपण एक लेदर क्रिकेटर आहेत, एक जबरदस्त खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत, परंतु आकाश फाडे जबरदस्ती कामगिरी करतात नेहमी. सेकंडला फलंदाज आहे प्रीतम मडवी. पहिल्या षटकाखेर धावसंख्या ती 18. अलंकार यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मधून. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. प्रीतमच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार धावसंख्या होती ती रिया 11 अंजूर संघाची 22. एक जबरदस्त सुरुवात केली. नाणेफेकीचा कॉल जरी करावे संघाने जिंकला असेल. अलंकार यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रीतम मडवीच्या बॅट मधनं. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणा. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय प्रीतमच्या बॅटमधनं. धावसंख्या 26. सलग तिसरा चौकार मारला तर जयेश पाटील सोनारपाडा यांच्याकडे 1000 रुपये पारितोषिक प्रीतम मडवीसाठी. एक जबरदस्त सुरुवात केली आहे मी म्हणेन रिया 11 अंजूर संघाने. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना अलंकार तांडेल सारख्या गोलंदाजा पूर्णपणे समाचार घेतला जातोय. आता मला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक मोनिश. अलंकार राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. राहिलेलं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानंतर आपल्याला बघायला मिळतोय. बाळू धावफलकावर धावा आहेत त्या 26. एक गडी बाद 26. आकाश शून्यावरती बाद झाले. आकाश पाटील. सेकंडला फलंदाज प्रीतम मडवी. 9 सेकंडला मुकेश पाटील. मेन पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय बाळा बोराडे. यावेळेस मात्र प्रीतमने खेळून काढलेला चेंडू प्रॉपर टायमिंग. कारल्याचे डोंगराला, कारल्याचे डोंगराला, षटकार. कारल्याचे डोंगराला, कारल्याचे डोंगराला. चली नगवा एक विरायचे दर्शनाला, चली नगवा एक विरायचे दर्शनाला. आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती, आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. मोठा गाव, नावपाडा आणि जुनी डोंबिवली. समोरच्या कक्षासमोर बसू नका. स्वयंसेवकाने आपले काम
दिले ते चोख बजावायचे आहे. नचिकेत सर्वांची नावं घेणार नाही आता, मात्र यावेळेस मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. खराब क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 33. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक बाद 33 अशी धावसंख्या रिया 11 अंजूर संघाची. एक चांगली सुरुवात केली बाळू, जबरदस्त सुरुवात केली आहे. नाईट रजी स्पर्धा या स्पर्धेत डोंबिवली ग्रामीण चषक 2016 या स्पर्धेचा आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना अलंकार. अतिशय सुंदर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक समाप्त होते. 2 षटकांचा इथे खेळ संपतोय. धापलकर धाव आहेत ते रिया 11 अंजूर संघाच्या 33. प्रति षटकामागे 16.50 ची सरासरी राखली आहे. चैताचे गो सप्तमीला ऐलू मी आई तुझे भेटीला. चैताचे गो सप्तमीला ऐलू मी आई तुझे भेटीला. लय भारी आनंद जाईला माझे मनाला. 2 षटकाचा खेळ संपतोय. धापलकर धाव आहेत 33. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज विपुल. करावे संघाकडनं मुकेश पाटील यांचे इथे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सातत्याने आमच्या या व्यासपीठावर आपण हे चित्र बघू शकता. मुकेश पाटील असो, रमेश पाटील असो, विशाल भोईर असो, जगदीश जोशी असो, असे बरेचसे आमच्या मान्यवरांचे सातत्याने आमच्या व्यासपीठावर उपस्थित असतात. तब्बल 33 धावा कुठल्या 2 षटकांमध्ये. तिसरं षटक घेऊन गोलंदाज विपुल. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन विपुल. ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील. विपुल कोपर एंड कडनं यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होते. मोनिश येतोय चेंडू खाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवले मी म्हणेल मोनिशने. एक धाव धावून घेतली. लो फुलटॉस चेंडू टाकला तर मी म्हणेल विपुलने. धावसंख्या 34. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विपुल. विपुल राईट हँड ओव्हर द विकेट. अतिशय सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जातो. चेंडू पडल्यानंतर एक धाव मिळते. पंच निलेश मात्र वाईट चुकून करतात. अवांतर एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या देते रिया 11 अंजूर संघाची 35. एक चांगली सुरुवात. विपुल राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव बी पूर्ण होते. दोन्ही धावसंख्या वाढती. धावसंख्या 37. यानंतर सामना असणार हैवे दिवा वर्सेस साई 11 सावळा. गोलंदाज विपुल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विपुल राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अपील केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय मुकेश पाटील. धावसंख्या 37 आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक गडी बाद 37. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण बघतोय सुनील घरत सारखा अजून एक फलंदाज पॅव्हलियन मध्ये. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. यष्टिरक्षक चेंडूला गॅदर करतोय आणि फलंदाज इथे बाद होतोय प्रीतम. दुसरी धाव घेण्याच्या नादात
धावसंख्या 38, 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या रिया 11 अंजूर संघाची. ज्या खेळाडूची आपण बळामध्ये आतुरतेने प्रेक्षक वाद बघतोय तो खेळाडू मात्र सुनील घरत मैदान देतोय. एक जबरदस्त खेळाडू, चौकार षटकारांचा बादशाह आहे. 38 धावा धावपलकावर आहे. 2 फलंदाज बाद झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज विपुल मात्र या षटकात जरा चांगली गोलंदाजी दाखवली विपुलने आतापर्यंत. यावेळेस मात्र मुकेशने खेळून काढला चेंडू, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑफच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. गुड शॉट. गालात हसते रिक्षात बसते गालात हसते जातय फिरायला या पोरीन पटवला रिक्षावाला या पोरीन पटवला रिक्षावाला. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 44. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज विपुल. यावेळेस मात्र मुकेशचा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. षटक समाप्त होतोय. 3 षटका अखेर धावसंख्या ती 44. 2 गडी बाद रिया 11 अंजूर संघाची. नक्कीच आपण जलपान जर आपल्याला करायचं असेल तर मैदानात आपली ती व्यवस्था केलेली आहे. ज्या प्रकारे आपण बघतोय स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक मध्ये, त्याच प्रकारे डोंबिवली ग्रामीण चषक 2016 मध्ये त्याच प्रकारची व्यवस्था केलेली आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय इथे. धावफलका धावा आहेत त्या रिया 11 अंजूर संघाच्या 44. धावसंख्या 44. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 44. डीजे षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 4थं षटक मिळते. गोलंदाज हरदेव. वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक मिळते. गोलंदाज हरदेव. सामना 5 षटकांचा आहे. हरदेव मोठा का एंड कडनं. यावेळेस मात्र खटखण्याचा प्रयत्न ऑफ चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाही. धावसंख्या 2 बाद 44. रिया 11 अंजूर संघाची 2 बाद 44 धावसंख्या. 4थं षटक मार्गाचा असताना गोलंदाज हरदेव राईट मोर द विकेट. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी केली हरदेवने. पहिल्या षटकात तब्बल हरदेवने 18 धावा दिल्या होत्या, परंतु संघ नायकांनी मी म्हणे विश्वास टाकलाय ते म्हणजे हरदेव या गोलंदाजावरती. धावसंख्या 44. शेकोडी लावली असेल तर विजवायची आहे, अन्यथा आमचे स्वयंसेवक तिथे येतील. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सूचना असणार आहे कारण की आपण सामने खूप चांगले आहेत, स्पर्धा खूप चांगली आहे, त्यामुळे आपण सामने एन्जॉय करायचे. स्पर्धेला गालबोट लागेल असं करू नका. हरदेव. यावेळेस मात्र सुनील घरतने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हरदेव कोणतीच चूक करत नाहीये फॉलो थ्रू मध्ये. सुनील घरत बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. नवीन फलंदाज गिरीश येतोय मैदानात. डावखुऱ्याचा फलंदाज गिरीश. धावसंख्या 3 बाद 44. गिरीश तारे. 4थं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती 44. धावसंख्या 44. 4थं षटक मार्गस्थ आहे.
मग अशीच बोललो बाळू मी, हरदेवने पहिल्या षटकात 18 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये हरदेव कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकले, एकही धाव दिली नाहीये आणि सुनील घरत सारख्या फलंदाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. हरदेव मोठा का कडनं अतिशय सुंदर चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. काल एक सामना आठवतोय, चोळेगाव वर्सेस उंबारली. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना विक्रम पाटीलने एका धावेचं षटक टाकलं. टर्निंग पॉइंट षटक. अतिशय सुंदर चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही बाळू. 5 चेंडू सुरेख टाकलेत. बघा हरदेव मेडन षटक टाकतोय का या स्पर्धेत आतापर्यंत एक हॅट्रिक बघितली विक्रांत पाटील या गोलंदाजाकडनं. त्यानंतर एक अर्धशतक बघितलंय विशाल म्हात्रे खार्डी संघाचा. बघा मेडन षटक टाकतोय का या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. चार षटकाचा खेळ संपतो. धावपळ धाव त्या 50. यानंतर सामना असणार आहे साई 11 सावळा वर्सेस हायवे दिवा. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकसाठी यायचे. चार षटकांचा खेळ संपतो. धावलकर धावा आहेत त्या 50. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. 5 चेंडू सुरेख टाकले होते मी म्हणेल हरदेवने, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार. शेवटचं षटक होते गोलंदाज आदेश करावे संघाकडनं. आमचे गुणलेखक रवी रावत एक जबरदस्त गुणलेखक, तेवढेच चांगले धावफलंदाज फलंदाज खेळाडू सुद्धा आहेत, गोलंदाज सुद्धा आहेत. अष्टपैलू खेळाडू मी म्हणेल रवी रावत. हँडसम पर्सनॅलिटी आदेश. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, फलंदाज इथे बाद होतोय, अपील केला जातोय आणि गिरीश बॅक टू पॅव्हेलियन. 50 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद होतोय. आदेश तांडेल पहिल्या चेंडूवरती, गिरीश बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज विश्वास म्हात्रे, बिग नेम, टेनिस क्रिकेट मधील खूप मोठं नाव आहे बाळू. आपण बघतोय विश्वास म्हात्रे. जुबिलीच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीज नॅनो गाडी मिळाली होती 4 व्हीलर. एक जबरदस्त खेळाडू आदेश तांडेल, राईट ऑन ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ब्लॉक मध्ये चेंडू बघतोय, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सुरेख चेंडू टाकला होता आदेश तांडेल असो, अलंकार तांडेल, जबरदस्त संघ बांधणी केली. आपण बघतोय करावे संघ. धावसंख्या 50 धावांवर मी म्हणे रोख लावलंय बाळू आता करावे संघाने. आदेश यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 54, 4 गडी बाद. आदेश यावेळेस मात्र ब्लॉक मध्ये चेंडू होऊन करतो, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. क्षेत्ररक्षक
मोनिश येतोय. आणि फलंदाज इथे बाद होतोय. बैसळी थाटान फुलाचे रथान आगरी कोल्यांची मावली माझी आगरी कोल्यांची मावली पाठीनी खाली कारले डोंगरावरी तेना बैसळी माझी मावली. धावसंख्या 55. 5 गडी बाद 55 अशी धावसंख्या. रिया 11 अंजूर संघाची. नवीन फलंदाज कुणाल. 2 to go. आदेश बॅटम ओर द विकेट. यावेळी साधा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मधून. चेंडू गोलच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी खडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने दे धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक. धावसंख्या 59. चेसिंग कंपल्सरी आहे. विकेट आणि टॉसला इथे महत्व नाहीये. चेसिंग कंपल्सरी करावी लागेल. 59 धावावरती थोडस खराब क्षेत्ररक्षण होतोय. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूचा पायचीचा अपील केला जातोय. 1 धाव पूर्ण होते. आणि फलंदाज इथे बाद होतोय. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर रिया 11 अंजूर. नक्कीच येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपण होती 60 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे करावे संघासमोर. सामना जेव्हा सुरू होईल या ऐकूया आमचे सहकारी समालोचक आजच्या दिवसात प्रथमच प्रसाद परब यांना. हॅलो हॅलो. मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले त्यांनी उठायचे. फक्त स्वयंसेवक बसतील. अक्षय बघायचे जरा. हॅलो हॅलो. खेळाडूही बसायचे नाहीये. हॅलो माईक चेक. खेळाडू कक्षाचे इथे जे प्रेक्षक आहेत हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. थोडासा बेस दे. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. थँक्यू. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. गणाला वंदन करतो. स्थानिक ग्रामदेवला सुद्धा वंदन करतो. आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करून समालोचना मी सुरुवात करतो. डोंबिवली ग्रामीण चषक सन 2016 मोठागाव क्रिकेट संघ, नावपाडा क्रिकेट संघ आणि जुनी डोंबिवली क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे. आणि ही स्पर्धा तुम्ही पाहता आज 3रा दिवस. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून तुम्ही एकूण 24 संघांचा परफॉर्मन्स पाहिला 2 दिवसामध्ये. आणि आज तुम्ही पाहणार ते म्हणजे भिवंडी आणि पनवेल या विभागातले एकूण 12 संघ इथे येत आहेत परफॉर्मन्स देण्यासाठी. 12 नाही 8 संघ आहेत. त्यामध्ये करावे आणि अंजूर यामध्ये हा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी केली आहे अंजूर संघाने आणि निर्णायक 5 षटकात धावा कुठल्याच मैदानावर त्या
60 आणि 61 धावांचं लक्ष्य म्हणजे 12.20 ची सरासरी त्यांना मेंटेन करायची प्रति षटकामागे या धावा चेस करत असताना सलामीची जोडी आली आहे मैदानावर. जयेश आणि त्याचबरोबर रुपेश ही जोडी मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तुम्ही पाहिलं की एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय तो टॉप 4 मध्ये म्हणजे उपांत्य फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. तो संघ आहे तो म्हणजे वाकळण जीत बोईराचा. त्यानंतर मी कालच्या दिवसात पाहिलं की आम्ही 2 संघ क्वालिफाय करून क्वार्टर फायनलमध्ये 2 संघ पुढे आले म्हणजे पडले आणि चोळेगाव यांचा जो सामना होणार तो स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिला सामना 7 वाजता बरोबर इथे खेळवला जाईल. याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे कारण आमच्याकडे एक दिवस स्पेअर आहे कारण त्या दिवशी आम्हाला एक एक्झिबिशन मॅच सुद्धा खेळवायची आहे. हॅलो, याचा मला विनंती असणार आहे खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा बाहेर जायचंय, थोडंसं बाहेर उभं राहायचं. आपण थोडं सहकार्य करायचं आहे आमचं. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आदेश करणार नाहीये. ओटू प्रसाद प्रोफेसर. हायवे दिवा आणि सावळा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की नाणेफेकीसाठी ताबडतोब म्हणजे व्यासपीठावर यायचंय. तर पहिलं षटक गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी झुंझुंड बोलिंग गावा एंडकडनं. विश्वास प्ले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन द टोस चेंडूला खेळायचं होतं. तो गॅप होता तो त्या गॅपमध्ये चेंडू खेळायचं होतं. एक फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. या गॅपमध्ये चेंडूला काढून निश्चितच सीमारेषे पार पाठवायचं होतं पण पूर्णपणे फलंदाज भीत होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज थोडासा उंची कमी आहे त्या खेळाडूची. तो फलंदाज आहे तो म्हणजे जयेश. प्रयत्न करणार प्रति षटकामागे 12.20 ची सरासरी त्यांना मेंटेन करायची आहे कारण 61 धावांचं लक्ष त्यांना गाठायचं आहे. विश्वास व्हेरी गुड बॉलिंग ओव्हर द विकेट. हा चेंडू शॉर्टआर्म करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डीप मध्ये चेंडू निघत होता. मिड विकेटचा खेळाडू चेंडू उचलण्यासाठी तो गिरीश, तो पण चेंडू कव्हर करून फेक करेल, अचूक फेकी पण चेंडू ग्रीप झाल्यानंतर स्टम्प्सवर लावू शकले नाही आणि निश्चितच म्हणून की जयेशला हे जीवदान मिळते. खूपच जलदीने 2 धावा इथे पूर्ण केल्या. अकाउंट ओपन केलं 2 धावेने. संघाच्या अकाउंट सुद्धा निश्चितच इथे मात्र सुरुवात करतोय 2 या धावने. व्यासपीठावर आमचे सर्व समालोचक आणि त्याचबरोबर आमचे गुणसंख्यक सर्वांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. काका मात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याचबरोबर नितीन काळन, बाळू पाटील, राहुल भोईर आणि एक नवीन समालोचक आज ऍड झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तुषार शिंदे. विश्वास शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये, चेंडू कॅरी होतो एसटीच्या वरून. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू हेरणं गरजेचं आहे, चेंडूवर प्रॉपर कनेक्शन देणं गरजेचं आहे. शफल जे निश्चितच झाले होते पण चेंडू कनेक्ट करू शकले नाही. उंची थोडीशी कमी आहे, प्रयत्न करणार कारण कमी उंचीचे फलंदाज निश्चितच आज विश्वामध्ये एक सर्वात मान्य नामवंत असे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. त्यापैकी सचिन तुम्ही उदाहरण पाहताय, विनोद कांबळेचं उदाहरण पाहताय, अप्रतिम क्रिकेटर. विक्रमादित्य सुनील गावस्कर सुद्धा तुम्ही पाहिलं. धावसंख्या अजूनही तिथे स्थिरावलेली. धावसंख्या दाफलगार 3 चेंडूत 2 धावा. विश्वास हो द विकेट. शॉर्ट पिच बॅकफुटला कट करायचा प्रयत्न होता. व्हेरी गुड बॉलिंग. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली होतोय. अपेक्षित चेंडू बॅटवर सुद्धा येत नाहीये कारण चेंडू जर तुम्ही पाहिलं की बरोबर बॉडी लँग्वेज आहे, बॅटच्या बरोबर वरून निघून जातोय. कमी उंचीचा खेळाडू आहे आणि याचा फायदा मात्र उंच गोलंदाज तो म्हणजे विश्वास अप्रतिमरित्या तिथे गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधनं सीमारेषेच्या बाहेर फरार आणि आज चौकार. तर 4 धावा बऱ्याच वेळानंतर इथे आता मात्र येत आहेत धावफलकार. एकूण धावसंख्या 6. पुढून इनसाइड आउटचा फटका. वो व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अजून एक चौकार.
पाहायला मिळतात त्या दुहेरी अंकामध्ये 10. 2 चौकार शेवटच्या मोमेंटला निश्चित आले. संघर्षमय चौकार हा शब्द आहे राहुल भोईरचा आणि मी निश्चितपणे तो शब्द वापरणार आहे, कारण खरंच गरज होती या चौकारांची, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावा येणं गरजेचं होतं. तुम्हाला तुमचा जो रन रेट आहे तो मेंटेन करायचा आहे 12.20 प्रति षटकामागे. पण आता तुम्ही पाहिलं की पहिल्याच षटकात 10 धावा आल्यात, अजूनही 51 धावांची गरज आहे. 4 षटकं शेष आहेत मधावर आणि तुम्हाला रेक्वायर रन रेट जो आहे तो तर वाढतोय, जो मगाशी 12.20 होता आता प्रति षटकामागे 12.75 इथे आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 13 धावा प्रति षटकामागे. पहिलं षटक हाताला ते म्हणजे विश्वासचं. पहिल्या 4 चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतरचे 2 चेंडू मात्र व्यवस्थित आपलं अनुभव जे दाखवत असताना जयेशने 2 चौकार आपल्या बॅटमॅनने दाखवले. स्ट्राईक रेटला फलंदाज येतोय, फलंदाज रुपेश. शफल झालेत, मागे येतात, पुन्हा दिशा दिली, चेंडू डीप मध्ये, सी महाराष्ट्राच्या बाहेर. ओ व्हॉट अ शॉट, षटकार. इंडिया क्रिकच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं अपडेट्स तुम्ही पाहू शकता. या पूर्ण स्पर्धेचं प्रत्येक सामन्याचं तुम्हाला धावफलक त्या ॲप्सवर तुम्हाला पाहता येईल, इंडिया क्रिक. आणि त्याचबरोबर www.tenniscricket.in याचे सर्व आमचे टीम सज्ज आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहू शकाल. तुम्हाला यूट्यूबला जाऊन फक्त सर्च करताय डोंबिवली ग्रामीण चषक आणि ते लाईव्ह लिंक आल्यानंतर तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकाल. घर बसल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटर्सवर ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर षटकार आणि निश्चित धावसंख्या फुलते धावफलकावर दुहेरी अंक 16. निश्चित अशा फटक्यांची गरज होती, कारण 12.20 सरासरी त्यांना मेंटेन करायची आहे प्रति षटकामागे. ओ द विकेट, फुल टॉस आहे, चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, एक्झिक्यूट करू शकले नाही. ओव्हर पिच चेंडू होता, पण भरपूर वेगाने चेंडू मागे निघून जातोय. पंचांचा इशारा तो वाईड. धावसंख्या 1 ने पुढे सरते. अवांतर धावेत पहिल्यांदाच भर होते या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज अजित मोठा कॉइनकडे गोलंदाजी करतायत. ओ द विकेट, हा चेंडू समोर घेतोय. गुड शॉट, व्हेरी गुड शॉट, कॉपी बुक स्टाईल. चेंडू बरोबर बॅटच्या मधल्या पट्ट्यात घेऊन कनेक्ट करतोय आणि स्क्रीनच्या समोर षटकार.
विश्वास शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतं का बघायचं आहे, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड होता एक्झॅक्टली त्याच्या हाताच्या खाली आणि तोपर्यंत चेंडू बॅकिंग करताना कव्हर करतील क्षेत्ररक्षक येत्या डीप मधून. तोपर्यंत या 3 धावा धावफलकार. व्हेरी गुड रनिंग जयेशच्या बॅटमधनं या 3 धावा. थोडासा मिस टाइम झाला होता स्ट्रोक, पण डीप मधनं खेळाडू आले चेंडू कव्हर करण्यासाठी. आकाश आणि झेल करण्यासाठी आला होता तो समोरच्या एंडने गिरीश, त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू, पण फलंदाजाच्या अकाउंटमध्ये 3 धावा, संघाच्या अकाउंटमध्ये 3 धावा. धावसंघ धावफलकावर 38. थँक्यू रवी. रवींद्र रावत त्याचबरोबर प्रथमेश सुर्वे आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक आहेत या स्पर्धेसाठी. थँक्यू प्रथमेशने काल भरपूर इम्प्रेस केला आम्हाला. अप्रतिम गुणसंख्या लेखन करतात. स्कोर मोज ऑन 38 विदाउट लॉस इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहेत ते विश्वास. संघासाठी पूर्णपणे विश्वासाने गोलंदाजी त्यांना करावी लागेल. ओद विकेट पुढे येऊन स्टेप पाडून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली मिळवचा खेळाडू प्रयत्न करतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. 2 धावा कंप्लीट करतायत आणि सामना किती इझी करून त्यांनी ठेवलाय. पहिल्या 2 षटकात त्यांनी 33 धावा कुठल्यानंतर विश्वास पूर्णपणे त्यांचा दुणावलाय, आत्मविश्वास, आणि त्यामुळे अप्रतिमरित्या धावसंख्येला आकार देत आहेत. आणि येणारं जे लक्ष आहे प्रति षटकामागे 12.2ची सरासरी त्यांना मेंटेन करायची होती, ती मात्र व्यवस्थित त्या पार करतायत. अप्रतिम फलंदाजी. व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम द करावे. आणि मी म्हणेन की चंदन भगत यांचा जो विश्वास आहे हा विश्वास सार्थ ठरवत आहेत, कारण या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. हो द विकेट. समोर खेळलेत, कोणच खेळाडू जवळपास नाहीये. गॅप मध्ये चेंडू, 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. पुढचा सामना जो होणार आहे तो हायवे दिवा वर्सेस सावळा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी सातत्याने सूचना करतोय की नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. हायवे दिवा आणि सावळा या दोन्ही संघाचे कर्णधार आले नसतील तर ताबडतोब या व्यासपीठावर, कारण या सामन्यात तर लगेचच सामना इथे खेळवला जाईल. त्यानंतर तुर्बे वर्सेस भादवड हा सामना इथे होईल. भादवड संघ हा भिवंडी विभागातला संघ आहे आणि तुर्बे जर तुम्ही पाहिलं तर रायगड विभागातला हा संघ आहे. आणि पाहूया यांच्या माध्यमातून काय परफॉर्मन्स आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय ते या पहिल्या फेरीला शेवटच्या सामन्याकडे, मुरबी वर्सेस वाघवेळ. एका बाजूने ओमकार पाटील, एका बाजूने पंकजचा संघ, मेगा गोंधळीचा संघ, आणि ही तुम्हाला फाईट जबरदस्त पाहायला मिळणार. तुर्बे आणि भादवड या संघाचे जर कर्णधार आले असतील तर तुम्ही संपर्क साधा आमच्या व्यासपीठावर. तुर्बे आणि भादवड संघाचे जर कर्णधार आले असतील तर तुम्ही आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तर 3 षटकं संपतायत. गुणसंख्या लेखक मला रवी नावात सांगतायत की 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 44 धावा धावफलकार लागल्यात. 61 धावांचा पाठलाग करते आणि 3 षटकात 44 धावा काढत असताना त्यांनी अप्रतिम सरासरी मेंटेन केली आहे. प्रति षटकामागे जर तुम्ही लक्ष दिलं तर 14.66 61 धावा धावफलकार लागले आहेत आणि आतापर्यंत 44 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि अजूनही मैदानावर 17 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 8.50 सरासरी मेंटेन करायची आहे. रिक्वायर रन रेट आहे ते 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. षटक घेऊन मोठा पॉईंट कडनं येतो गोलंदाजी करण्यासाठी कुणाल मात्रे सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक खेळला फलंदाज, सलामीचा फलंदाज जयेश. उद विकेट. पाहतायत रिलीज ऑफ द डिलिव्हरी. जेव्हा चेंडू रिलीज करण्यासाठी आले थांबले थोडा वेळ, कारण त्यांच्या निश्चितच रनवेमध्ये प्रॉब्लेम होता. काही सूचना सुद्धा येत आहेत शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट रिजनमधून त्या खेळाडूकडून. आणि गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय, बॉलिंग मार्कवर जातोय. तर एकूण 8 टॉवर्सने ही स्पर्धा कव्हर करण्यात आली. 8 टॉवर्स तुम्ही पाहू शकता. विद्युत प्रकाश होतातली ही स्पर्धा. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून सांगायचं झालं तर भरपूर कमी वेळा आपण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करतो, नाईट क्रिकेट टुर्नामेंट. पण आता मात्र मी म्हणेन की कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक संघाने हा विडा उचलला आहे की नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं अप्रतिमरित्या आयोजन करायचं. हा चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजनमधनं फ्लाय होतोय, डीपमध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर जो रणजित तो पण चेंडू कव्हर करून फेक करतील.
पण तोपर्यंत जयेशच्या बॅटमॅनना या 2 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हरपिच चेंडू होता. समोर आले चेंडूला कव्हरच्या डोकरना काढायचा होता. बघा शॉर्ट कव्हरला एक खेळाडू उभा सर्कलच्या आतमध्ये, जितू, त्याच्या डोक्याला चेंडूला काढायचं होतं. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचाने आतमध्ये सरकायचं आहे. बघा सूचना देत आहे स्क्वेअर लेग पंच. तिसऱ्या पंचांची ते मागणी करण्यात आली आहे. जर गोलंदाजीमध्ये तुम्हाला जर त्रुटी आढळल्या आहेत पंचांना तर निश्चितच तिसऱ्या पंचाची मागणी होईल. आणि तिसऱ्या पंचाला जर तिथे त्या त्रुटी कायम वाटल्या तर त्याच्यावर आक्षेप घेऊन त्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि तिसरा पंच नो बॉल कॉल करतील आणि 2 धावांची पॅनल्टी ऍड होईल. आणि तो गोलंदाज या स्पर्धेत ना मात्र गोलंदाजी करू शकणार नाही. खेळू शकेल पण गोलंदाजी करू शकणार नाही. किरण येत आहेत ॲज अ थर्ड अंपायर. ओ द विकेट. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतोय खेळाडू जो पण चेंडू कव्हर करून फेक करेल. चेंडूवर येणं गरजेचं होतं. चेंडूची फेक होते पाहिजे तिथे, पण जयेशने 2 धावा अप्रतिमरित्या. रनिंग बिटवीन इकडे स्ट्रॉंग आहे आणि हेच दाखवतात 2 धावा ते कंप्लीट करतायत. बघा तुम्हाला फक्त सलामीचे 2 फलंदाज पाहायला मिळेल करावे संघाकडनं. अजून त्यांच्याकडे मोठी फलंदाजी आहे. मोनिशला तुम्ही पाहू शकता अप्रतिम क्रिकेटर, एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आम्ही तुम्ही पाहिला तिथे मैदानावर. चांगला फुटवर त्याच्याकडे आहे आणि त्याची सुद्धा खेळी मैदान आपल्याला पाहायची. पण ह्या दोघांनी हा डाव सावरलाय. धावसंख्येला आकार देते धावफलकावर. रवी मला सांगतात धावसंख्या झाली ती धावफलकावर 48. 48 रन ऑन द बोर्ड. शॉर्ट पिच आहे. शफल होऊन चेंडूला कव्हरच्या डोक्यांना काढायचं होतं. आता मात्र धावबाद होणार का बघायचं आहे. पंच थांबले तिथे वाट पाहत आहेत. फलंदाज बाद. शिवाजी राजा उगवला तारा किमी लहरा करता शिवाजी राजा. आदेश 48 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. व्हेरी गुड रनिंग. अप्रतिम. जय सगळंच कौतुक करेन. पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये थोडेसे चाच पडले कारण 4 चेंडू जेव्हा सामना केला फक्त 2 धावा अंकित करू शकला. पण त्यानंतर पूर्ण सूत्र आपल्या हातात घेत असताना त्याने अप्रतिम भागीदारी रचली मैदानावरती रुपेश बरोबर. रुपेशचं खरंच कौतुक करेन. 2 षटकात त्याने दुसऱ्या षटकात लगावून धावसंख्येला निश्चितच भरपूर वेगाने पुढे सरकवलं आणि 2 षटकात पॉवर प्लेच्या तब्बल 33 धावा त्यांनी 16.5 सरासरीने कुठल्या मैदानावर. व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम द करावे. व्हेरी गुड स्टार्ट. अप्रतिम फलंदाजी. तिसरा क्रमांक होतोय फलंदाज आदेश. गोलंदाज आहेत सज्ज होत आहेत मोठा पॉइंटकडनं कुणाल मात्रे. ओ द विकेट. हा चेंडू हवेमध्ये भरपूर वरचा एज लागतोय. टॉप एज आहे. लॉंगाचा खेळाडू चेंडू खाली होतो. झेल होतं का बघायचं आहे. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल. चेंडूवरची नजर शेवटच्या टप्प्यापर्यंत हलवली नाही आणि चेंडू ग्रिप करतात. फलंदाज बाद. थँक्यू. तिसरा क्रमांक आणि त्यानंतर आता येतो तो 4था क्रमांक. मगाशी म्हटलं ज्या खेळाडूबद्दल मी मगाशी चर्चा करत होतो. चेंडू झालेत मैदानावर 4 चेंडू. टू गो प्लीज. 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्या खेळाडू चर्चा मगाशी मी करतो की क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावरचा फलंदाज. तुर्बे आणि भादवड संघाचे कर्णधार मी विनंती करतोय व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तुर्बे संघाचे कर्णधार आणि भादवड संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. भादवड या विभागात हल्लीच काकांनी 7 दिवस समालोचन केलंय भिवंडी विभागात आणि तो संघ येतोय आता इथे परफॉर्मन्स देण्यासाठी मैदानावर. सज्ज होते गोलंदाज. ओव्हर द विकेट. मोनिश पाहायचे तिथे अपील होते जोरदार पण एक्झॅक्टली चेंडू कुठे जाऊन ब्रश झालाय हे स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच पाहतात. येस इट इज राईट डिसिजन. शोल्डरच्या सुद्धा वरती चेंडू लागतोय पण अपील स्ट्रॉंग होतं. गरज आहे कारण खूपच 75% सामना जर बघितलं तर करावेच्या बाजूने झुकलेला आहे. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 2 गड्यांचं पतन. 48 याच धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. पहिल्या गडी बाद झाला जयेश मैदानावर आणि त्यानंतर बाद होते तो सलामीचा फलंदाज रुपेश.
मुनीशच्या खांद्यावर जबाबदारी. मुनीश स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला तिसऱ्या क्रमांकावर आले फलंदाज तो आदेश. चेंडू या षटकातले शेष आहेत ते 61 धावांचं लक्ष काढत असताना आतापर्यंत 48 धावा धावफर करायला लागल्यात. अजूनही मैदानात 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7. थँक्यू रवी. 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा सामना करायचा आहे त्यांना हा सामना जिंकण्यासाठी. तुम्ही बघू शकता व्यासपीठाच्या समोर 2 संघाचे एक दिग्गज खेळाडू, जे संघ ऑलरेडी क्वालिफाय झाले ते उपांत्य फेरीसाठी, ते 2 संघाचे खेळाडू इथे मात्र मॅच खूप जवळून बघतायत. आशिष आणि त्याचबरोबर नितेश सामना एन्जॉय करतायत पडले आणि चोळेगावच्या माध्यमातून. हे 2 संघ काल क्वालिफाय झालेत पुढच्या राऊंडसाठी आणि याच्यामधली फाईट तुम्हाला शेवटच्या दिवशी पाहायला मिळणार. बरोबर पहिला सामना 7 वाजता इथे स्टार्ट होणार, कारण एक दिवस स्पेअर आहे. ॲज पर शेड्यूल आमची स्पर्धा 4 दिवसांची होती, पण स्थानिक नगरसेवक आणि पोलीस मित्र आणि पोलिसांमध्ये काही सामने सुद्धा होणार आहेत. तो सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, एक्झिबिशन मॅच, आणि त्यामुळेच हा सामना मी ट्रान्सफर केला तो शेवटच्या दिवशी. 13 टू विन फ्रॉम द 7 डिलिव्हरीज इक्वेशन अशा प्रकारे. शॉर्ट पिच आहे. वॉट अ शॉट. फटका नव्हता तिथे, फटका बनवला आणि आमच्या डीजेला या सन्मान. षटकार. तर 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना किती इझी बघा. 2 षटकामध्येच जेव्हा 33 धावा कुठल्या, त्यानंतर या दोन्ही फलंदाज या संघाचा पूर्णपणे आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र हा संघ आता मागे वळून पाहणार नाही. चुका निश्चितच झाल्यात, पण त्या चुका दुरुस्त करून आता तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. असाच एक सामना तुम्हाला पाहायला मिळतो की एका चेंडू 6 धावांची गरज कोळेगाव संघाच्या बंटीने अप्रतिम षटकार लगावला होता. असे काही क्षण या स्पर्धेमध्ये घडले आहेत आणि काल सुद्धा तुम्ही पाहिलं की पडले संघ पूर्णपणे बॅकफुट होता. भरपूर फलंदाज बाद झाले. फक्त निच्चांक तुम्हाला पाहायला स्पर्धेमध्ये 43 धावा करू शकला आणि 44 धावाचं लक्ष घेऊन दिवा संघ उतरला आणि त्या संघाला सुद्धा 8 धावांनी स्पर्धेमध्ये परास्त व्हावं लागलं, बाद व्हावं. ऑलडाऊन संघ झाला शेवटच्या चेंडूवर आणि त्या मुवमेंटला तुम्ही पाहिलं की पडली संघाने त्यानंतर मागे वळून पाहिले. अजून एक सामना जिंकला आणि पुढच्या वेळी त्या संघाने प्रवेश केला. व्हेरी गुड परफॉर्मन्स पडले हर्षल संघनायक आणि पूर्ण संघाने चांगला परफॉर्मन्स दिला. मी म्हणत होतो की बरेच दिवस झाले आपण मयूरच्या बॅटमॅनला धावा पाहिल्या नव्हत्या, पण काल त्याने मात्र अप्रतिम सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. 6 चेंडू ओळ्या मैदानावर, 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता करावे संघाला. षटक घेऊन येतो गोलंदाज अलंकार. हा चेंडू ऑन साइडला शफल होऊन खेळतायत. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू किती हळूवारपणे येतो बघा बॅटवर आणि खरंच मी कौतुक करतो फलंदाज आदेशचं की किती त्याच्याकडे वेळ आहे बघा, टायमिंग आहे. मागे जात आहेत, बॅकफुटला येऊन चेंडू ऑन साइडला पूल करतायत आणि तिथे मात्र एकदा रोटेट करतात. मोनिशला स्ट्राईकवर आणतायत आणि आता मात्र इक्वेशन अशा प्रकारे की 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आहेत त्या 6. DCG 2016 द विकेट. मोनिशसाठी शफल होऊन ऑन साइडला प्लेस करायचा होता. चेंडूला ऑन साइडला सॉक स्लीप करायचा होता, पण पूर्णपणे बीट होत आहेत. चेंडू मात्र एसटीवरनं कॅरी होत आहे. डॉट बॉल, प्रेशर ऑन द बॅट्समन. गोलंदाज आता सामना मोठा करणार का हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे, कारण हेच तुम्हाला चित्र काल सुद्धा पाहायला मिळतं की पडलेच्या गोलंदाजी कशा प्रकारे 44 धावांचं टार्गेट पूर्ण करू दिलं नाही आणि सर्व खेळाडूंना त्यांनी बाद केलं दिवा संघाच्या. चेंडू शिल्लक आहे ते 4, धावा हव्या त्या 6. स्ट्राईक एंडला फलंदाज मोनिश. ज्याप्रमाणे जेवढा स्ट्रॉंग तो क्षेत्ररक्षक आहे आणि तेवढा चांगला फलंदाज सुद्धा आहे. एक षटकार त्याने दाखवला आपल्या बॅटमधून. हा चेंडू ऑन साइडला पूल केला. व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्झिक्युशन, मॅच फिनिश. सामना जिंकलाय जवळजवळ 3 चेंडू ठेवत असताना आणि याच पहिल्या सामन्यामध्ये आपलं नाव कोरलंय करावे संघाने. बाजे वाजतान मांडवा धारी, बँड बाजे वाजतान मांडवा धारी. आमचे हर्षलाचे हालदी
हर्षलाचे हळदीला आमचे हर्षलाचे हळदीला गो हर्षलाचे Thank you. हळदीला मी हर्षलाचे रुपेश आणि हळदीला. मोनिशला विनंती करतो आमच्या व्यासपीठावर यायचंय. रुपेश आणि मोनिश दोन्ही खेळाडूंना विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चितच आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी. कारण पहिल्या षटकात फक्त 10 धावा होत्या आणि आपला रन रेट आपण मागे पडतोय. या मुवमेंटला रन रेट मेंटेन केला आणि अप्रतिम विस्फोटक फलंदाजी केली आपल्या संघासाठी. तो म्हणजे फलंदाज त्याने 23 धावा कुठल्या मैदानावर. जयेश त्याच्या बरोबर मागे होते पण निश्चितच म्हणेन की आपली उपयुक्ती त्याने दर्शवली आपल्या संघासाठी. आणि मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावर